चाइल्ड अब किती उशीर आमची अवस्था इथे काय झाली माहितीये? हो हो पप्पा, अगोदर मला आत तर येऊ द्या. ये म्हणजे काय तू एकटीच आलीस? मारिया सोडायला येणार होती ना तुला? पप्पा, अक्षय प्लीज कम इन. पप्पा हा अक्षय. अक्षय. हा व्हेरी ग्लॅड टू मीट यू माय सन. अरे बस 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 बेटा बस. ये अहो पप्पा, एक टॅक्सी मिळत नव्हती. सगळ्या एंगेज होत्या आणि ज्या रिकाम्या होत्या ना त्या आपल्या एरियात गेल्या तयारच नाही. अगो तू इथे नव्हतीस पण आमचा जीव कासावीस झाला होता. मग अक्षय? नाही नाही, हा पार्टीला नव्हता. हा मला रस्त्यात भेटला आणि लेफ्ट गेले. म्हणून 2 वाजेपर्यंत का होईना मी घरी तरी येऊ शकले. अगो पण मारिया तुला सोडायला येणार होती ना, त्याचं काय? अहो पप्पा, मग तिला घरी कुणी सोडलं असतं? हो, नाहीतरी तुला एकटे यायची फारच हौस. तुला सांगतो अक्षय, ही मुलगी म्हणजे जस्ट इम्पॉसिबल. पण पप्पा, ह्यांनी आज धाडस केलंय ते योग्य आहे असं म्हणणार नाही. हो, मुलींनी एवढ्या रात्री पार्टीला थांबणं मूर्खपणा आहे. एक्झॅक्टली करेक्ट. नाही, ऍक्च्युली मलाही बोरच होत होतं. बरं, मी जरा चेंज करून येते. एक्सक्यूज मी. थँक्स बेटा. फॉर व्हॉट? फॉर व्हॉट? अरे अनिताला एवढ्या रात्री तू घरी आणून सोडलंस. पप्पा, इट्स ओके, डोंट मेन्शन प्लीज. हे बघ अक्षय, आम्ही मुंबईला आलो तेव्हाच अनितानं तुझ्याबद्दल आम्हाला सांगितलं. आम्हालाही तुला भेटायचं होतं, पण आता तुझ्या तोंडून ऐकू. बोल, काय करतोस? मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. माझी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मूळचा पुण्याचा आहे पण सध्या मुंबईत असतो मी. एका बिल्डर मित्राची पार्टी आटपून मी घरी चाललो होतो. वडी शिफेसला मला अनिता भेटली. तिला सोडण्यासाठी घरी आलो. बरं झालं, त्या निमित्तानं तुझा परिचय तर झाला आम्हाला. फ्रान्सिस, ओ फ्रान्सिस. तुझी ओळख करून देतो. ही अनिताची मम्मी. हॅलो. हॅलो. अच्छा, तर आपणच मिस्टर अक्षय का? हो. तुम्हीच माझ्या अनिताला इथपर्यंत घेऊन आलात ना? गॉड ब्लेस यू माय सन, गॉड ब्लेस यू. पण आता जेवणच आहे. नाही नाही, प्लीज प्लीज डोंट माइंड. मी पार्टीहून जेवून निघालोय. नो 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 फ्रेंड, तुला थांबावंच लागेल. बाय द वे, आय एम सॅम. मी अनिताचा भाऊ. ओ, ग्लॅड टू मीट यू. ग्लॅड टू मीट यू. हॅव अ सीट. नाही नाही, इट्स ऑलरेडी लेट. मला निघायला हवं. अरे एवढं कुठे झालं? थांब ना. तो बघ, तयारीला सुद्धा लागला. हा, प्लीज आमच्यासाठी. अरे सॅम, अगोदर त्याला विचारता रे. सॅम, खरंच नको. अरे एवढ्या मध्यरात्री मी. अरे हीच तर खरी रात्र आहे. हा, तुझ्यासारखा पाहुणा पुढे मिळेल न मिळेल म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे? तू आमच्या अनिताला एवढ्या रात्री सुखरूप घरी आणून सोडलंयस. तू आमच्यासाठी पाहुणा नाहीयेस. गॉड इज गॉड. बस बस बस, हे कम्फर्टेबल. आणि तुझ्यासारखा फ्रेंड मिळाला याचं सेलिब्रेशन समज. यस प्लीज. चिअर्स. चिअर्स. पप्पा, तुम्ही इन्सिस्ट करताय म्हणून नाही. चरण बेटा. अरे वा, मैत्री जमली. पण आणि तर ऍक्च्युली मी घरी निघालो होतो पण यांनी. अक्षय,
ए सॅम, हा अक्षयचा नंबर घ्या आणि त्याच्या घरी फोन कर. येस बाबा. नाही साहेब, इट्स ओके. अरे एवढ्या रात्री घरी झोपले असते सगळे. झोपले असतील? अरे काळजीत असतील ना तू आला नाहीस म्हणून. नाही पप्पा, घरून निघताना मी सांगून ठेवलं होतं मला यायला उशीर होईल म्हणून. ओके ओके. ए सॅम, हा पण तरी एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. कुठल्या? हे बघ ना, ह्याला आपण आपल्या फॅमिली मेंबर सारखा वागवतोय हा आणि हा असा परक्यासारखा बसलाय. बरं का सर? येस. कोण इथे फरक आहे? हे बघ अनिता, तू गप्प बस. हे आमच्या तिघांमध्ये चाललंय. तू गप्पा बस, कळलं ना? आणि मला बोलायला लावू नकोस. एवढा उशीर झाला पण साधा बाईक घेऊन शोधायला आला नाहीस मला. मग आम्ही सांगितलं होतं का इतके रात्रभर तिकडे तडमडायला? यू शडा बुकी. बाबा बघा ना, मला ओके, वाटतं ओके. ते बोलतो. ए सॅम, सॅम बेटा बस. अरे अक्षयला काय वाटेल? काय तू सुद्धा ना. अक्षय, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हा, दोघंही भरपूर बोला, पण हा कार्यक्रम संपल्यानंतर. Yes. खूप हळवी, पण तेवढीच हट्टी आणि जिद्दी सुद्धा. हो, ते कळतं ना तिच्या स्वभावावरून. वरळी सीफेस ते घर इथपर्यंत स्वभाव कळला. पप्पा नेव्हर माइंड बेटा. हे बघ, तुमच्या दोघांच्या मनात असेल ना तर आमची काहीही हरकत नाहीये. काय सॅम? येस. पप्पा, पप्पा यू रिअली ग्रेट. ए बेटा. अच्छा, तर काहीतरी डिसिजन घेतलीच होती आणि ते पण मला न सांगता. काय अनिता, काय पण अक्षय, हे मला जणू सगळं स्वप्नच वाटतंय. वंडरफुल ड्रीम. खरंच मलाही स्वप्नच वाटतंय. येस, मी अनिताशी लग्न करणार. पप्पा, मम्मी, खरं तर ही आपली पहिली भेट आहे, पण असं वाटतंय की आपली वर्षानुवर्ष ओळख आहे. पप्पा, तुम्ही सगळ्यांनी मला पहिल्याच भेटीत इतकं प्रेम दिलं. थँक्स अ लॉट. ए चल, आता खूप रात्र झाली आहे, मी झोपायला जातो. गुड नाईट. गुड नाईट. पण आमची भेट लक्षात ठेवायची. गुड नाईट अक्षय. गुड नाईट. हा, पण आमची भेट लक्षात ठेव. ते तुम्ही असं बोलताय जसं काही आपण पुन्हा कधीच भेटणार नाही. उद्या सकाळी भेटू असं म्हण ना. अक्षय, जास्त झाली ना की ते असंच काहीतरी बडबड. तू लक्ष देऊ नको. गुड नाईट माय सन. गुड नाईट. पण भेट लक्षात ठेव. भेट लक्षात ठेव सगळे. अरे त्यांना जायचंच होतं आणि एक क्षण असा येईल जेव्हा ही अनिता सुद्धा तुला सोडून दूर निघून नाही जाईल. नाही अनिता, नाही. मी तुला कधीही दूर जाऊ देणार नाही. खरंच? अगदी खरं. अनिता, तुझा स्पर्श मला थंडगार का वाटतोय? अरे खूप थंडी आहे ना हवेत. गार वारा वाहतोय. इतक्या वर्षांनी आपण भेटतो काय, लाईफ पार्टनर्स व्हायचं ठरवतो काय, सिम्पली अनबिलिव्हेबल. खरंच योगायोगाने ज्यांना भेटायचं असतं ना ते कसेही भेटतात. अनिता, आपण पुण्याला पहिल्यांदा भेटलो ना ते फंक्शन मला अजून आठवतं. नीताने आपली ओळख करून दिली होती आणि त्या क्षणापासून मला जाणवायला लागलं होतं की आपल्यात एक अतूट नातं आहे. खरं सांगू अक्षय, मी सुद्धा पहिल्याच भेटीत तुझ्या प्रेमात पडले होते. पण हे तू मला न सांगता त्या मूर्ख नीताला सांगितलं आणि
तिने मला हे सांगायला तब्बल 2 दिवस घेतले. आणि तू पिक्चर बघण्याच्या निमित्ताने जेव्हा नीताने आपली दुसऱ्यांदा भेट घडवून आणली तेव्हा तरी तू काही बोललास का? त्याला माझा फोन नंबर तरी घेतलास का? अगं मला असं वाटलं होतं की दुसऱ्या भेटीत तूच बोलून दाखवशील. अरे असं मुलींना सरळ बोलणं जमत नाही आणि तेही दुसऱ्याच भेटीत. म्हणजे तू समोरचा मुलगा त्या मुलीबद्दल काय अंदाज बांधेल? त्यातून मी माझ्या मनातल्या सगळ्या नीताकडे स्पष्ट केलं होतं आणि तिनेही तुला सांगितलं का? पण तू काहीच पुढाकार घेतला नाही. त्यानंतर नीताकडे बरेच वेळा तुला भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण तिने दुर्लक्ष केलं. कदाचित तिला जाणवलं असेल की तुला माझ्यात इंटरेस्ट नाही म्हणून. आणि त्यानंतर मला कळलं की तुम्ही पुणे सोडून मुंबईला शिफ्ट झाला. इतकं नर्वस झालो तुम्ही तेव्हा. वाटलं सगळं संपलं आता. मी सुद्धा मनातल्या मनात झुरत राहिले. यापुढे आपली परत कधीच भेट होणार नाही अशी मनाची समजूतही घातली. बरं मला सांग, तू मुंबईला कसा काय? निमित्त कामाचं. स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी काढली. पण मनात कुठेतरी वाटत होतं की काय नाव म्हणाला तुमचं ते? विक्टर. हा मिस्टर विक्टर. तुम्ही ही जी जागा मला दाखवताय ती माझ्यासारख्या एका सायकियाट्रिस्टला राहण्याच्या योग्यतेची आहे ना? हो हो, तुमच्यासाठी योग्य अशी ती जागा आहे. बरं, सध्या कोणी या जागेत राहतं? नाही, पण मिस्टर साळवी, खूप दिवसात मी या बाजूला फिरकलेलो नाही, त्यामुळे आतमध्ये थोडीशी धूळ वगैरे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आपण ती साफसफाई करून घेऊया. ओके, चला आपण बघू. ही व्यक्ती कोण? हो मिस्टर, उठा. झोपायला हीच जागा मिळाली वाटते. नशा पाणी करून इथं झोपलेली दिसते स्वारी. हो, उठा. रात्री जास्त झाली वाटते. हो पप्पा, रात्री जरा जास्तच झाली. तरी सॅमला म्हटलं होतं मी. काय? कोण पप्पा? शुद्धीवर आहात ना तुम्ही? चला उठा, आता शुद्धीवर आलात ना, चला निघा आता. हो, पण अनिता कुठे आहे? अनिता? मिस्टर विक्टर, तुम्ही तर म्हणालात इथं कोणीच राहत नाही, मग हे अहो, अनिता? काय बोलता तुम्ही? इथे अनिता, तिचा भाऊ सॅम, तिचे मम्मी पापा सगळेच राहतात. इनफॅक्ट काल रात्री अनिता बरोबरच मी इथे आलो. काय? अनिता बरोबर? हे कसं शक्य आहे? कसं शक्य म्हणजे? अहो, काल रात्री मित्राची पार्टी संपवून मी घरी चाललो होतो. वर्ली सिफेसला मला अनिता भेटली. तिला लिफ्ट हवी होती, मी लिफ्ट दिली आणि इथे आलो. हो म्हणजे काल मी, तिचे मम्मी पप्पा, अनिता, आम्ही सगळे खूप गप्पा मारत होतो आणि इथंच झोपलो मी. हा, म्हणजे तुम्ही एक छान स्वप्न पाहिलं. स्वप्न? हो, काहीतरीच काय हे तुम्ही कशावरून सांगताय? कारण तुम्ही म्हणताय तसं घडायला अनिता आणि अनिताची आई वडील आज हयात नाही आणि कालही नव्हते. काय? नाही, तुम्ही खोटा बोलता. मिस्टर, अनिता आणि अनिताचे आई वडील 1 वर्षापूर्वीच अपघातात मरण पावली. काय? अहो पण हे तुम्ही कसं सांगू शकता? मी अनिताचा दुर्दैवी काका. राईट. या
अहो पण आम्ही कालची रात्र ह्या फॅमिली बरोबर घालवली आणि तुम्ही म्हणता की आता माझी खात्री पटली या माणसाला वेळ लागलाय. एक मिनिट काय तुमचं नाव म्हणालात ते? अक्षय वैद्य. तर मिस्टर अक्षय, तुम्ही काल अनिताला भेटण्यासाठी इथपर्यंत आले. हो, तुमच्याकडे अनिताचा पत्ता होता? ऑफकोर्स होता. नव आय नो. आता मी सांगतो तुम्हाला काय घडलंय ते. काय झालं की बऱ्याच वर्षापूर्वी टाटा टूर झाली आणि यांच्या मनात अनिताला भेटण्याची इच्छा तशीच राहून गेली. बरीच वर्ष यानं वाट पाहिली. त्याच्याकडे होता तो फक्त अनिताचा पत्ता आणि तो पत्ता शोधत तो काल इथपर्यंत आलास. त्या घराची बेल दाबलीस आणि कुणीही उत्तर देत नाही म्हटल्यानंतर तू इथं बसलास आणि तिथंच तुला झोप लागली. म्हणजे मिस्टर साळवी, येस याचं इथं येणं. येस मिस्टर विक्टर. काय ना की माणसाच्या मनात एखादी गोष्ट घर करून राहते, मग झोपेत सुद्धा ती त्याला खरी असल्याचा भास व्हायला लागला. तुझ्या मनात आणि त्याला भेटण्याची तीव्र इच्छा तशीच राहून गेली होती. म्हणून त्यानं झोपेमध्ये तो प्रसंग स्वतः पुरता रंगवला. येस, नाव आहे. आता त्याला ती खरीच वाटायला लागली आहे. खरी वाटते म्हणजे? बघा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच इथे आलो होतो काल आणि ठीक आहे, आपण धरून चालू. काल तू इथपर्यंत येऊन पोहोचलास. हो. त्या घरातल्या फॅमिली बरोबर तू पार्टी देखील एन्जॉय केली. येस. आणि त्यांच्याच बरोबर तू घरामध्ये झोपला. मला सांग, तू आता इथं बाहेर कसा, त्यांच्या बरोबर आत कसा नाही? आणि दरवाजाला तर कुलूप आहे. मला आठवत नाही मी बाहेर कसा आलो. ठीक आहे, तू म्हणतोस घरात वावरलास. ओके, मग मला सांग, या घरातल्या वस्तू कशा होत्या? कशा म्हणजे? तुमच्या माझ्या घरात असतात तशा. ठीक आहे, ही चावी. आपण दरवाजा उघडू आणि आतमध्ये बघू. पप्पा, मम्मी आणि तुझी अनिता. ओके? बघा, सी फॉर युअर सेल्फ. या. अनिता! अनिता! पप्पा! पप्पा! मम्मी! 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 अनिता!